एकदा बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। सिद्धेश शिंदेंना टार्गेट ठेवून आरोप केलेत ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम झालं, अहिर यांचं वक्तव्य। गिरीश महाजनांच्या अनेक सीडी प्रफुल्ल लोढांकडे, एकनाथ खडसेंचा मोठा दावा। आपल्याला जोडे मारण्यापेक्षा गिरीश महाजनांना जोडे मारा, खडसेंचे टीकास्त्र। भाजप आणि निवडणूक आयोगाचं साटलोट आहे, खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप। निवडणूक आयोग पारदर्शक नाही, वर्षा गायकवाडांची टीका। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईत अभिवादन पदयात्रा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या प्रसंगी उपस्थित। बीडमध्ये वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही, आपली चूक झाली अशा प्रकारे या तरुणाला माफी मागायला लावल्याचा हा व्हिडिओ आहे। सोलापुरातील शरणू हांडेचं अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आणखी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमित सुरवसेसह 4 आरोपी 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत। राज्यभरातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार। वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाणार। जळगावात गुलाबराव पाटील यांच्या घरी रक्षाबंधन साजरं। बहीण लता पाटील यांनी गुलाबराव पाटलांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निवासस्थानी साजरं केलं रक्षाबंधन। अनेक महिला कार्यकर्त्यांनीही त्यांना राखी बांधली। पंकज भोयर यांच्या घरी रक्षाबंधन साजरं झालंय। सख्खी बहीण नसल्यानं आदिवासी महिलेला बहीण मानून भोयर रक्षाबंधन साजरं करतात। यशोमती ठाकूर यांनी खासदार बळवंत वानखेडेंना राखी बांधली। आशीर्वाद रूपी यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडेंना संविधानाची प्रस्ताविका भेट दिली। संविधानाचं रक्षण करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। साईबाबांच्या शिर्डीत रक्षाबंधनाचा उत्साह। साईबाबांच्या समाधीस्थळी विशेष पूजन आणि राखी अर्पण सोहळा। साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या पत्नीकडून साईबाबांना राखी अर्पण। मुंबईच्या दादर येथील कबूतरखाना बंद झाल्यानंतर आता गाडीच्या छतावर कबुतरांसाठी खाद्य। कोर्टाच्या निर्णयानंतर कबूतरखाने बंद करण्यात आलेत। महापालिकेकडून कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई आहे। वरळी बीडीडी चाळीतील 2 पुनर्वसित इमारतींमधील 556 घरांचा ताबा रहिवाशांना 14 ऑगस्टला मिळणार आहे। माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर येथे हा सोहळा होईल। हिंगोलीतील सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे। पांगरा शिंदे गावाजवळ, त्यामुळे ओढ्याला पूर आलाय। शेतकऱ्यांचा ओढ्यातून वाट काढत जीव घेणा प्रवास सध्या सुरू आहे। वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी। समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। श्रावणात कोकणाचं सौंदर्य खुललं। कोकणात हिरवा शालू पांघरलेले डोंगर, उंचावरून फेसाळत कोसळणारे धबधबे आणि रंगीबेरंगी फुलांचे सडे। कोकणाचं हे दृश्य पाहायला पर्यटकांची गर्दी। नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये भाज्यांचे दर घसरले। भाजीपाल्याच्या 750 गाड्यांची आवक। बहुतांश भाज्या 30 ते 40 रुपये किलोनं। टोमॅटो, गवार, शेवग्याचे भाव 50 रुपयांपेक्षा जास्त आहेत। मधुमेहींसाठी आता एक गोड बातमी आहे। आंबा खाल्ला तरी त्यामुळे चालणार आहे। आंबा खाल्ला तरी मधुमेहींची साखर वाढली नाही। दिल्लीच्या फोर्टिसच्या सीडॉक हॉस्पिटलचे 95 जणांवर संशोधन, तर नॅशनल डायबिटीज फाउंडेशनचं 35 रुग्णांवर संशोधन। मध्य रेल्वेवरील कल्याण, अंबरनाथ, बदलापूर दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असेल। अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार। शनिवारी रात्री 12:10 ते रविवारी सकाळी 6:55 ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार। सांताक्रूज ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल। शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। मुंबई पुणे मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला। बोरघाटात वाहनांच्या रांगा लागल्यात। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून दोन्ही दिशेनं पुण्याकडे वाहतूक सोडली जाण्याची शक्यता आहे। कॅनडामधील कॅफेवरील गोळीबारानंतर मुंबई पोलिसांचा कपिल शर्माशी संपर्क। कपिल शर्माकडून अद्याप पोलिसात तक्रार नाही। कोणत्याही गँगस्टरकडून धमकी मिळालेली नसल्याची कपिल शर्माची माहिती। रामझुला उड्डाणपुलावर 2 स्पेअरमधील अंतर वाढल्यामुळे चिंता। पश्चिम नागपूर आणि पूर्व नागपूर तसंच रेल्वे स्टेशन आणि सीए रोडला जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाणपूल आहे। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हिरवा झेंडा दाखवणार। तर 14 ऑगस्टपासून रेल्वे सेवा सुरू होणार। तिकिटाची किंमत 1500 ते 3000 रुपये असण्याची शक्यता आहे।
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला वर्ध्यात थांबा मिळेल. माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नाला यश. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार. भारतीय रेल्वेच्या मालवाहू गाडीचा विक्रम. 4.5 किलोमीटर लांबीची रुद्रास्त्र मालवाहू गाडी यशस्वी धावली. रुद्रास्त्र मालवाहू गाडीला 354 वॅगन आणि 7 इंजिन्स 5 तासात पार केलं 200 किलोमीटरचं अंतर. विधान भवनात स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या भूमिगत मार्गाच्या कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ. डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या हालचाली. मध्य रेल्वेवर तिकीट तपासणीसांची कमतरता असल्यानं त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता तिकीट बुकिंग क्लार्कचा वापर. यासाठी निविदा जारी. गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना प्रवासाचा एक अतिजलद आता पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई विजयदुर्ग देवगड सिंधुदुर्ग रोरो सेवा गणेश चतुर्थीपूर्वी 2 ते 3 दिवस आधी सुरू करण्याचा महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय.